नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओच्या मालिकेतील आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। आणि वर्ग दुसरा अध्ययन आहे श्रुत लेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीचा उच्चार ऐकून अक्षरे लिहितो। आतापर्यंत आपण मुलं वाचायला शिकलेली आणि लेखन सुद्धा अनुलेखन सुद्धा करत आहेत आणि या पुढची जी स्टेप आहे पहिली ती म्हणजे श्रुत लेखन। तर श्रुत लेखन मध्ये आपण वर्णमालेतील जे सर्व अक्षर आहेत त्या सर्व अक्षरांपैकी बघ बेटा इकडे हे चित्र बघ कशात आहे, अननसाचं आहे आणि याला काय म्हणतात अ। याचा उच्चार काय आहे अ। काय उच्चार आहे अ। आणि हे चित्र आ, हा आई आई आणि याला काय म्हणतात मग आ। काय म्हणतात आ। आता बघा तुम्हाला मी दोन चित्र दाखवली वेगवेगळी। बघा हे आहे इमारत आणि हे आहे इरलिंबू। आता बघा दोनही ई येते। बघा हा आहे ई, काय ई इमारतचा ई आणि हा आहे ई इडलिंबूचा ई। नंतर आता हे दोन अक्षर आहेत बघा, हा आहे उ उखरचा उ आणि हा आहे उ उसाचा उ। ओके। आणि नंतर बघा आता ए, काय हा इने काय म्हणलं अगोदर ऍ केलाय ना, हा काय ए येतात आणि ही काय आई। बरोबर आहे, व्हेरी गुड। आणि बघा आता हे जे दोन स्वर आहेत बघा याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का ऍ। काय म्हणतात याला ऍ आणि याला काय म्हणतात अ। बघा आता ऍ आणि अ हे दोन स्वर आहेत वाढलेले आहेत। आणि आता आपल्याला हे जे अननसाचा अ आहे आता हे आपल्याला कसं लिहायचं आहे बरोबर आहे। आता आपण त्यासाठी आपण स्क्रीनवर बघा आता अ कशा प्रकारे काढला जाते बघून घ्या। हा अ बरोबर आहे, व्हेरी गुड। समजलं का अ कसा काढायचा कळलं ना, व्हेरी गुड। अशा प्रकारे आता आपल्याला हात अ या नवीन पद्धतीनं तुम्हाला खडे खेळायला आवडतात ना, नक्की कोण कोण खेळते घरी खडे? तू खेळते का? खेळत नाही का? तुला खेळायला नाही आवडत? बरं काय नाही। तर आपण शाळेत काय करत आहे खड्यांच्या माध्यमातून या खडे घेऊन आपण अ तयार करायचा। कळलं का? जसा स्क्रीनवरून बघितलं की नाही तसाच अ आता इथं तयार करून दाखवायचा आहे। चला घ्या या तुम्ही, चला खडे ठेवा असे घ्या असे आणि अ हे अक्षर काढून दाखवा। शाबास, व्हेरी गुड। घ्या एक एक खडा ठेवून जा असा, शाबास। पहिला अर्धा चंद्र घ्यायचा आहे, शाबास। व्हेरी गुड, शाबास। दोघींना खडे खेळायला आवडत आहे की नाही आणि खड्याच्या माध्यमातून आपण अ सुद्धा शिकतोय कसा काढायचं ते, है की नाही? शाबास, राहिलं लक्षात आता? व्हेरी गुड। आता उभी रेष हा चिटकून घे थोडीशी, हा व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड, छान। किरण आता त्या अ वर काय लिहायचं राहिलं? हा टोपी आहे की नाही, त्या अ ला चिटकून घ्यायची, व्हेरी गुड, शाबास। हा इथपर्यंत घ्यायची। बघा लक्षात घ्या अ ची जी टोपी असते ना पूर्ण अ जे अक्षर आहे त्या अ अक्षराला पूर्ण या बाजूला आणि या बाजूला अशी लांब रेष काढायची आहे। अजून एक दोन खडे शिकले, ओके जमलं का? व्हेरी गुड, शाबास। काय आवडला? आवडलं ना, व्हेरी गुड, शाबास। बघा आता आपण खड्यांच्या माध्यमातून अ कसा काढायचा शिकलो। आता हेच आपल्याला घरी अ पासून तर
अ पर्यंत हे घरी खड्याच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे. आणि पुन्हा बघा आता ही आहे उडदाची डाळ. कशी डाळ आहे? डाळ. ओके, तुमच्या घरी डाळी असतील ना, मसूरची डाळ, तुरीची डाळ. आणि या डाळीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, एक छानचं उपकरण करून आणायचं आहे. ते म्हणजे वेगवेगळे अक्षर वेगवेगळ्या डाळीनं चिटकून आणायचे. कळलं? तर बघा शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, श्रुतलेखन ही परीक्षा घेण्याची पद्धत नाही, तर भाषा शिकवण्याचा एक आनंददायी प्रवास आहे. आपला सहज स्पष्ट उच्चार, योग्य उच्चार, लेखन सराव आणि खेळ आणि मुलांना दिलेले हे प्रोत्साहन यांच्या मदतीनं आपण या चिमुकल्या मुलांचं श्रुतलेखन सहज सुधारू शकतो. धन्यवाद.